आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनलसाठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. बडनेरा जुनी वस्ती येथे गणपती विसर्जन मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. दिनांक 18/9/2024 बुधवारी गणपती विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणे यावर्षीही काढण्यात आली. बारीपुरा येथून डीजे, ढोल, पथक, वाद्य, लेझिम, विविध प्रकारच्या आकर्षित झाकी तयार करून मिरवणुकीची सुरुवात करून तेलीपुरा, कंपासपुरा, माळीपुरा, सावता चौक, चावडी चौक, इंगोलेपुरा मार्गक्रमण करीत बारीपुरा येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. या गणपती विसर्जन मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ, दोस्ती गणेश मंडळ तसेच जय हिंद गणेश मंडळाचा शिल्प्यांचा गणपती विविध झाकी देखावा आकर्षणाचा केंद्र बनला होता. सर्व मंडळाचे गणपती बारीपुरा चौकात एकत्र आणून तेथून कोंडेश्वरला नेऊन कोंडेश्वर तलावात विसर्जन करण्यात आले. नंतर जय हिंद गणेश मंडळाच्या वतीने महाप्रसाद व स्नेहभोजनाचा आयोजन करण्यात आला होता. यावेळी संदीप अंबाळकर, किशोर अंबाळकर, राजू माहुरे, सतीश संभे, रमेश दातीर, प्रदीप मिश्रा महाराज व असंख्य भक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बडनेरा येथून सादिक शाहची रिपोर्ट. कॅमेरामॅन मोहम्मद साकिब सह पाहत रहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनलसाठी. आता आम्ही पोहोचलेलो आहोत बारीपुरा जुनी वस्ती बडनेरा येथे आणि आज इथं गणेश विसर्जनाची मिरवणूक शहरभर. पाहूया आजची ही मिरवणूक, बडनेरा मंडलची प्रस्तुती. सोबत जोडत आहे काही गणेश मंडळाचे लोक. हां सर, चालू. हां, कोणत्या मंडळाचे? दोस्ती गणेश मंडळ बारीपुरा. बारीपुरा. हां, एवढं मोठं कारण फेल पडला. अच्छा, आता मग सांगितलं सहकार्य नाही केलं. आमचं असं म्हणणं आहे गणपती उठू देत नाही. बरोबर आहे, ठीक आहे. पण आम्हाला आग उठू देतात. आम्हाला
आजची 12 वाजताची परमिशन नाही आहे, ठीक आहे, त्याचे ते मान्य आहे. पण 11:30 जर आमची काही कमी भाग होऊन राहिला त्याच्यात तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आता जर नाही करत असाल तर मला सांगा, कमीत कमी सकाळी येऊन तुम्ही कमीत कमी 12 वाजता जर बसमा निघून राहिला असाल त्याच्यात तरी सहकार्य करा. सकाळी 12 वाजता पोलीस बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर बसमा जो काढला तो आम्ही काढला, सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी. जेवढं मंडळ निघाले तेवढ्या सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बसमा काढला, बरोबर. त्याच्यानंतर जर तुम्ही ते सरकार नसेल करा तर आम्हाला जर आता 10 वाजले तर आम्हाला ती वाटली. आता हे कायद्याची भाषा शिकू दे आम्हाला 10 वाजल्यावर. पण आमचे जे लीडर लोक आहे सगळेजण त्यानं आम्हाला पुऱ्या लोकांना सहकार्य केलं. आम्हीच पुरा मधला काढला. त्यानं आतापर्यंत पोलीस स्टेशनला मीटिंग पण घेतली नाही, घेतली. आता 10 वाजले तेव्हा हे येऊन राहिले. आता म्हणजे तुम्हाला आता सांगते का, कारण पोलीसवाल्याला म्हटलं तर काही लोक म्हणते आमची ड्युटी आता लागली 7:30 वाजतापासून किलोमीटरची काय म्हणलं 12 आज तुम्ही आम्हाला दिवस देत आहे तर आज का बरं नाही नाही 12 वाजतापर्यंत नाही दिली, 10 वाजता. आम्ही दरवर्षी गणपती बंद आणतो 10 वाजता. मंडळाचे कार्यकर्ते या गोष्टीला सहकार्य करत आहेत. आम्ही पोलीसवाल्याला निषेध करतो ह्या लोकांना. काही कामाची गोष्ट नाही. पहिले बी आले नाही, आता बी नाही आले पाहिजे. तर यांनी पण आमचा रूल फॉलो केला पाहिजे. आणि सकाळपासून गणपती काढून आहे सर, तरी आमच्या या विषय आमचा हे जे आहे हिंदू पार्टी आहे, पार्टी आहे. गणपती पाशी हे सगळ्या गणेश मंडळाच्या लोकांचं असं म्हणणं आहे की पोलीस प्रशासन
वर्षापासून या गणेशोत्सव मंडळाच्या ज्या मिरवणुका होतात यामध्ये आम्ही शिरळीचा भाग घेत असतो आणि आमचे किशोरभाऊ अंबाळकर पण आमच्या सोबत आहे. हे पण हे गणपती उत्सवाच्या सार्वजनिक मंडळाची मिरवणूक शांततेने पार पाडण्याकरिता आम्ही सर्वजण सहकार्य करत असतो पोलीस प्रशासनाला. पण आमचं एक पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे की जसं तुम्ही 9 वाजता नंतरची गडबड करता, ही गडबड जर आपण 2 वाजतापासून जर केली तर आमचा उत्साह जो आहे तो आम्हाला अजून किंवा हे 10 वाजतापर्यंत जी परवानगी आहे हा आदेश आम्हाला मान्य आहे, परंतु काही बदल करून ही वेळ जर आम्हाला 12 वाजेपर्यंत देण्यात आली तर आमच्या म्हणजे उत्साह अजून वाढेल. म्हणून आम्हाला पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण या टाईमचं बरोबर मॅनेजमेंट करावं. आम्ही शांतता समितीमध्ये सुद्धा हा विषय दरवर्षी मांडत असतो, पण दुपारपासून पोलीस प्रशासन कोणतंही म्हणजे मी असा आक्षेप नाही घेत पण कोणतंही सहकार्य करत नाही. हे वेळेत झालं या करता आणि 9-9:30 वाजले की आमचे सगळे DJ आमचे सगळे वाद्य हे बंद करतात आणि आमचं म्हणजे जे उत्साह असतो शेवटचा तो आमचा मावळला जातो. त्यामुळे आणि ही परंपरा अनेक वर्षापासून चालू आहे, कोणताही यामध्ये कोणाचा आक्षेप नसतो. त्यामुळे ही जर 2 तासाची वेळ आम्हाला जर वाढवून देण्यात आली तर पोलीस प्रशासनाचा आणि प्रशासनाचा आम्ही खूप आभार मानतो. बरं, असंही होते आमच्यासोबत संदीप अंबाळकर आणि यांनी आम्हाला जानकारी दिली आहे, माहिती दिली आहे की आजचा जो गणपती विसर्जनाचा जो कार्यक्रम होता हा उत्साहाने साजरा झाला, पण त्यांनी थोडीशी खंत व्यक्त केली आहे की पोलीस प्रशासनाने यांना सहकार्य नाही केलं, तर असं त्यांची थोडीशी नाराजी आलेली आहे. यासोबतच आपण जाणून घेऊया किशोर अंबाळकर यांच्यासोबत. शांतता कमिटीमध्ये आणि पोलीस प्रशासनाला आम्ही नेहमी मदत करतो. शांतता कमिटीमध्ये दर मिटिंगला आम्ही राहतो. बरेचदा आम्ही हे प्रश्नसुद्धा मांडलेले आहे की आदल्या दिवशी 12 वाजेपर्यंत परमिशन असते आणि आम्हाला 10 वाजेपर्यंत परमिशन देतात. हा एक 2 तासाचा जो वेळ आहे याच्यासाठी आमची गणेश उत्सव मंडळाची थोडी नाराजी होते आणि आमची जी मिरवणूक निघतात त्यावेळेला जे समोरचे मंडळ लागतात त्या मंडळांना हे समोर घेण्याची जी पद्धत आहे ती आमची नाही आहे, त्या प्रशासनाची आहे. ते प्रशासनानं आपल्या पोलीस स्टाफनं त्यांनी पुढं घ्यायला पाहिजे. ते गणपती ते लोक त्यांचा उल्हास राहतात, ते लोक खूप नाचतात, त्यांच्यामुळं आमचे गणपती मागचे गणपती लेट होतात आणि नंतर मग आम्हाला 1 तास आम्हाला म्हणजे बगर वाद्यानं आम्हाला गणपती आणावं लागते. हा आमच्या गणेश मंडळावर आमच्यावर अन्याय होऊन राहिला असं आम्हाला वाटते. आम्ही आता साहेबांच्या सोबत सुद्धा बोललो की साहेब म्हटलं बाबा हे जो गणपती मिरवणूक निघाल्याच्या नंतर समोर जे गणपती थोडे समोर घेण्याची हे तुमची प्रशासनाची जबाबदारी आहे, ही आमची जबाबदारी नाही आहे. तर हे जर तुम्ही जर पार पाडली तर गणपती म्हटलं 10 वाजेपर्यंत येऊ शकतात, परंतु हे प्रक्रिया होत नसल्यामुळं आम्हाला 1 तासाचा वेळ लागतो आणि त्या वेळेतनी आम्हाला गणपती मुक्यानं आणावं लागते, बगर वाद्यानं आणावं लागते. आम्हाला असं वाटून राहिलं आमच्या अड्डा मंडळांना की बा आमच्यावर अन्याय होऊन राहिला. त्याच्यामुळं याची थोडी दखल घ्यावी हे प्रश्न आम्ही
शांतता कमिटीमध्ये बी मांडलेले आहे. बरेचदा आम्ही म्हटलेलं आहे. आता आम्ही जर मंडळांना जर म्हटलं साहेब तिथे वाद निर्माण होते, शासनानं जर समजा कधी म्हटलं तर त्यांची जे एक दबाव एक त्यांचं एक हे वेगळं पडतात. हां, कारण का बाबा शासकीय आदमी साहेब म्हणून राहिले तर त्यांचा एक मान ठेवला जाते. आम्ही जर म्हटलं साहेब तर ते काय ते विनाकारण वादाचं वातावरण निर्माण होतात. तर त्याच्यामुळं आम्ही त्यांना म्हणू नाही शकत का बा तुम्ही पुढं घ्या. तरी आम्ही आमच्या रिक्सवर आम्ही बरेच प्रयत्न करतो. हां, ते एवढंच आमची विनंती आहे साहेब. धन्यवाद. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. आणि बडनेराचे नागरिक किशोर भाऊ अंबाळकर आणि यांनी पण आम्हाला ही माहिती दिलेली आहे की आज गणपती उत्सव साजरा केला आणि विसर्जनाचा कार्यक्रम होता. आज गणपती विसर्जन होते तर सगळ्या मंडळाचे गणपती एकत्र मिरवणूक काढून चालत होते. पण कसं आहे की प्रशासनाचे काही नियम आहे, त्या नियमानुसार यांना मनाई करण्यात आली आहे की बाबा 10 वाजेच्या आत गणपतीचं वाद्य वगैरे सगळं बंद करा. याच्यावर यांनी थोडीशी खंत व्यक्त केलेली आहे की बाबा आम्हाला थोडंसं कमीत कमी 2 तास वेळ भेटायला पाहिजे होतं, असं यांचं म्हणणं आहे. हे किशोरभाऊ अंबाळकर यांनी आम्हाला माहिती देताना सांगितलं. पद्धतीने आमचा कार्यक्रम संतोष काही फोटोग्राफर नागपूर आहे. मी नागपुरातून दरवर्षी गणपती उत्सव माझ्या गावात येत असतो. पण इथं आल्यानंतर असं वाटते की बा आम्ही उत्साहानं जेव्हा जोशने येतो इथं आल्यानंतर आम्हाला असं वाटते की आम्ही नाही आहे इथे. तरी मी त्यांना मदत करतो, सपोर्ट करतो का सर मी आहे तुमच्यासोबत. पण इथं आल्यानंतर असं वाटतं की 9:30 वाजता हे लोक सर्व बंद करून देतात. आता हे शासनाचा नियम आहे, याची थोडीशी अंमलबजावणी आपल्याला करावं लागेल. मला काय म्हणायचं आहे, त्यांनी आपल्याला सोबत घेऊन चालव. आम्ही त्यांच्या सोबत आहे. ठीक आहे, हरकत नाही. आम्ही पण त्यांना कॉपरेट करतो. सुरुवातीपासून आम्हाला सोबत घेऊन चाला आणि आम्हाला मदत करा. आम्हाला कॉपरेट करा. हेच म्हणलं. मी संतोष संभे. हे होते आमच्यासोबत संतोष संभे, जे हल्ली मुकाम सध्या नागपूरला आहे, तिच्या बडनेराचे रहिवासी आहे. यांची पण हीच खंत आहे की बहुत प्रशासनाने आम्हाला थोडंसं वेळ द्यायला पाहिजे होतं, असं यांचं म्हणणं आहे. आपण काय बोलणार सर? माझं असं म्हणणं आहे. काय नाव आपलं? मी प्रमोद दातीर. हा बोला. बारीपुरा युनिव्हर्सिटी बडण्याचा. माझं असं म्हणणं आहे की प्रशासनाचा जो टाईम आहे, वेळ आहे, तो रात्री 12 वाजेपर्यंत. नाही, नियमानुसार प्रशासनाचा 10 वाजेपर्यंतचा टाइम आहे. वाद्य वगैरे वाजवायचा. माझं असं म्हणणं आहे 12 वाजे प्रॉब्लेम झाले. काय माझं असं म्हणणं आहे 12 वाजेपर्यंत काय प्रॉब्लेम आहे? नाही, आधी आम्हाला थेट परमिशन भेटली होती. अच्छा, हा, 12 वाजेपर्यंतची. आधी हॅलो, काय प्रॉब्लेम? मी अमोल संभे बोलतो. मी अमोल संभे बोलतो हिंगोलीपुऱ्यातून. आम्हाला आधी माहिती आहे का 12 वाजेपर्यंत परमिशन भेटली होती. अच्छा. आधी कसं होतं माहिती आहे का, सकाळी गणपती उठायचे आणि दुसऱ्या दिवशी रात्री शिरायचे. बरोबर आहे. म्हटलं म्हणजे परंपरा होती बडनेराची पहिल्यापासून. 24 48 घंट्याचा आमचा रन होता. तो कमी करून तुम्ही 12 घंट्यात घेतला. आम्ही त्याच्यात बी मान्यता ठेवतो. पण आता जे काही आहे तुमचं चालू आहे हो, पण कम से कम आम्हाला थोडंसं काहीतरी वेळ द्यायला पाहिजे, सबसिडी द्यायला पाहिजे तुमची हो. तर अशी आमची मान्यता आहे. ठीक आहे. आता कसं आपण सर्व थोडं नागरिक आहो, आपल्याला ही प्रशासनाच्या सोबत चालावं लागेल. भाऊ बोलते आणि संभे भाऊ उरवाले हो आमच्याले, तर ते थोडंसं अमोल भाऊ संभेने जे आता आपलं त्यांची व्यथा मांडली, त्याची माझी व्यथा मी मांडतो. पहिले ज्यावेळेस आखाडा होता त्यावेळेस रात्री 12 वाजता गणपती झेंडे दाखवले काय, आणि हे आपल्याला माहित आहे. दुसरं चॉकलेट तयार आहे. सकाळी दुसऱ्या दिवशी पहिले दुपारी 12 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत असे गणपती. बाबा घे रे बाबा. आता तो लवकर बंद झाला. आता काय वेळ काळ बदलला आहे, शासनाचे प्रशासनाचे नियम बदललेले आहे. तर त्या हिशोबाने आपल्यालाही त्यांना सहकार्य करावं लागेल. मान्य. सकाळी मान्य आहे. सकाळी 12 वाजता गणपती 10 वाजता उठते आहे, मान्य आहे. पण जो काळ आहे तो प्रशासनाने आपणाला द्यायला पाहिजे. 2 घंटे तरी वाढून द्यायला. आणि माझं असं म्हणणं आहे की 12 वाजेपर्यंत असायला पाहिजे. जो 10 वाजेपर्यंत म्हटला आहे
आणि तो 10 वाजेपर्यंत म्हणताय तर तो 10च्या ऐवजी 12 वाजेपर्यंत देऊन लावावा लागतो पहिलेपासून आपल्याकडून काही अपेक्षा ठेवतात ते आपल्या सहकार्याच्या पेक्षा प्रशासनही ठेवतात कारण ते आपल्या सुरक्षित राहतात. आणि जो रूट आहे तो रूट कायम ठेवून त्याच रूटनं ठीक आहे आमची काही चुकी असून त्या चुकी झाल्यामुळं त्याच रूटनी आमचे सगळे डीजे वगैरे सगळं बंद करून त्याच रूटने आणून मुके गणपती विना यानं आवाजानं वगैरे त्याच रूटने आणून द्यायला रात्रीचे 12 वाजेपर्यंतचा वेळ द्यायला हरकत नाही असं माझं म्हणणं आहे. तुमचं म्हणणं आहे. ठीक आहे. काय नाव आपलं? मी प्रमोद पुंडलिकराव दातीर. हे होते आमच्यासोबत प्रमोद पुंडलिकराव दातीर आणि यांची हीच खंत आहे की बाबा प्रशासनाने यांना वेळ द्यायला पाहिजे होतं. 10च्या ऐवजी 12 वाजेपर्यंतचा वेळ द्यायला पाहिजे होतं. तर आता कसं आहे प्रशासनाचे आपले नियम आहे आणि यांचं जे आहे उत्साह आहे आता याच्यामध्ये जे आहे प्रशासन आणि नागरिक तर काय बोला एवढंच आहे. काय नाव आपलं? पिंटू गाडगे, वीरेंद्र गाडगे. गणेश मंडळ हे अत्यंत जुनं आणि प्रतिष्ठित मंडळ आहे. या मंडळाच्या वतीने विविध प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्याचप्रमाणे यावर्षी देखील एक नाविन्यपूर्ण उपक्रम न्यू दोस्ती गणेश मंडळ भंडाऱ्याच्या वतीने आम्ही सादर केला आहे. तो उपक्रम म्हणजे प्रदीप मिश्राजी महाराज. फार छान माहिती दिली आमच्या चॅनलला. काय नाव आपलं? मी निलेश करंडे, न्यू दोस्ती गणेश मंडळाचा कार्यकर्ता आहे. अजून काही बोलणार आपण? माझं एवढंच म्हणणं आहे की न्यू दोस्ती गणेश मंडळ भंडाऱ्यातले अत्यंत प्रतिष्ठित आणि जुनं मंडळ आहे. प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण काहीतरी घेऊन होते. यावर्षी माननीय श्री पूजनीय प्रदीप मिश्राजी महाराज यांचा निर्धार आम्ही घेतला आहे. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. काय नाव म्हटलं आपण? निलेश करंडे, न्यू दोस्ती गणेश मंडळ. हे होते आमच्यासोबत निलेश करंडे, न्यू दोस्ती गणेश मंडळ. आणि आज इथं दोस्ती गणेश मंडळ राजीभाऊ मावरे यांच्याकडून बोलत आहे. एक सदस्य आहे. मला फक्त समस्या एवढीच आहे का आजपासून 15 ते 20 वर्ष अगोदर आमच्या दोस्ती गणेश मंडळातून तसंच छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळातून त्याचप्रमाणे आमच्या असंख्य गणेश मंडळातून लेझिम, लाठी काठी, व्यायामाचे प्रकार हा सर्व प्रकार चालत होता आणि हा प्रकार 15 ते 20 वर्षापासून बंद झाला. तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जी 15 ते 20 वर्षापासूनची परंपरा सामाजिक कार्यक्रमामध्ये चालत आली होती ती परंपरा आपण एकदम संपूर्णतः नष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मला असंच म्हणायचं आहे की बा हा जो 15 ते 20 वर्षापासूनची गणपतीची सांस्कृतिक परंपरा जी चालत आली होती गती वेगवेगळ्या प्रकारचा दबाव आणून वेगवेगळ्या प्रेशर आणून कमी करण्यात आली आणि आता संपूर्णतः नष्ट करण्यात आली. तर मला असं म्हणायचं आहे की बा जे सांस्कृतिक आपलं जे महाराष्ट्राचा जो अभिमान आहे, महाराष्ट्राची जी परंपरा आहे, बलखाम आहे, लाठीकाठी आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे खेळ आहे, लेझिम आहे, ह्या सर्व परंपरेने पूर्णतः चालू करण्यात यावं आणि आमची जे महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे गणपती रायाची हे पुन्हा मी राजीभाऊ मावरे न्यू दोस्ती गणेश मंडळ माझ्याकडून फक्त एवढी विनंती आहे की पुन्हा म्हणजे शासकीय लोकांनी या गोष्टीचा विचार करून हे परंपरा पुन्हा साजरी करावी आणि गणपतीच्या कामामध्ये याची परमिशन द्यावी एवढी माझी अपेक्षा आहे, विनंती आहे. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. राजीभाऊ मावरे यांनी पण आम्हाला आज जी माहिती दिली आहे की बाबा जी सांस्कृतिक खेळ या गणपती मिरवणुकीत साजरे केले जात होते ते बंद करण्यात आले आहे, ते पुन्हा सुरू करण्यात यावे.
शकतो. धन्यवाद. हा ठीक आहे. यावर्षीचं आकर्षण आहे काय नाव सर? श्री श्रीवार प्रदीप मिश्राजी. प्रदीप मिश्राजी तर आमच्यासोबत जोडत आहे प्रदीप मिश्राजी. बघा भैया, आज बडनेरातून जो गणेशजींचं विसर्जन झालं फार सुंदरपणे आणि चांगल्या पद्धतीने विसर्जन झालं. यात काही वर्षाआधी सांस्कृतिक खेळांचा वारसा होता. काठी फार भारी हे होते. त्यानंतर एक ठिकाण असं आहे ज्या ठिकाणी थोडंसं वातावरण चिघळतं. त्या ठिकाणी सर्व मंडळांच्या अध्यक्षांचं आणि आमच्या श्रींचं सुद्धा शांतता कमिटी म्हणजे सर्व धर्माच्या पदाधिकाऱ्यांतर्फे पुष्पहारात व अध्यक्षांचं शाल श्रीफळ स्वागत होत होतं. ते काही लोकांनी बंद केलं. माझी पुनश्च एक इच्छा आहे की परत चालू व्हावं आणि आपला सोशल मीडिया आणि आपलं इलेक्ट्रॉनिक मीडिया हे काम करू शकतं आणि हे आपलं कर्तव्य आहे हे मी समजतो. मीडियाच्या माध्यमातून हा संदेश घरोघरी पोहोचायला पाहिजे. होते आमच्यासोबत प्रदीप मिश्रा आणि यांनी पण माहिती दिलेली आहे की आज इथून जे बारीपुरातून आणि सर्व शहरातील गणेश मंडळाची जी आज मिरवणूक काढण्यात आली ते शांततेनं पूर्ण मिरवणूक काढण्यात आली. दीपक पाटील, मी श्रीनगरमधून. फक्त आपला हा सांस्कृतिक प्रोग्राम अख्ख्या वर्ल्डमध्ये फेमस आहे आणि अख्ख्या वर्ल्डमध्ये फेमस असल्यामुळे मी अव्वल 18 वर्ष झाले गणेश पूजेसाठी इथे येतो. पण मग या वर्षीला थोडंसं आगळं वेगळं दिसलं मला. काय महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मी ही एक रिक्वेस्ट करत आहे की बुवा हा जो उत्सव आहे हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर हा अख्ख्या वर्ल्ड पुरता आहे सर्वांसाठी. कारण श्री गणेश हे विद्येचे देवता आहे, ते सर्वांना बुद्धी देतात. तर माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंट तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करतोय मी, तुम्ही याकडे लक्ष द्या आणि हे असे जे सांस्कृतिक प्रोग्राम होतात जे प्रदीप मिश्रा महाराज आहे त्यांनी हिंदू धर्माचं ते प्रतीक केलं आहे. ठीक आहे, त्यांनी हिंदू धर्माला सांभाळून ठेवलं आहे. तरी पण माझी एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही थोडा वेळ द्या. वर्षातून एक वेळा येतो गणपती बाप्पांची आम्ही वाट पाहतो की गणपती बाप्पा येणार आणि आम्ही त्यांच्या स्वागताची तयारी करणार. पण मग अशी काय तयारी, आमचं मन नाराज होतो. एक दिवस आम्ही कसा काढतो आम्हाला माहिती आहे. पण आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की गणपती बाप्पाची जी तयारी आहे आणि जे विसर्जनाचे कार्यक्रम आहे ते एकदम सुरळीत व्हावे आणि त्यांना भरपूर टाईम मिळावा. हा एवढ्या टायमात योग्य नाही राहू. तर या माझं दीपक पाटील हे होते आमच्यासोबत दीपक पाटील. यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे की हे जे आहे बाहेर गावून इथं सांस्कृतिक कार्यक्रम बघायला आले होते पण आज त्यांचं मन विचलित झालेलं आहे की काही शासनाचे नियम अटीनुसार काही वेळ यांना भेटलेला नाही आहे. समाजामध्ये एक आमच्यासोबत जोडत आहे शरद ठोसरे, यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या विषयी. आज जो हमारे यहाँ पर परंपराच्या हिसाबानं काही वर्षापासून आपल्या इथं गणपती महोत्सव होत आहे. या उत्सवामध्ये सर्व समुदायाना कार्यक्रम होत आहे आणि खूप चांगल्या प्रकाराने होत आहे आणि प्रशासक पोलीस प्रशासक आपल्याला खूप काही सहकार्य करतात. CP साहेब, DSP साहेब सगळे आणि पत्रकार लोक आणि आमचं इथलं वातावरण इतकं चांगलं आहे का काही जातीभेद काहीच नाही आहे आणि खूप चांगल्या प्रकाराने गणेश मंडळ उत्सवानं साजरे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट का पोलीस प्रशासनाचं आम्हाला इतकं सहकार्य राहते का खूप काही का त्यांनी 10 वाजेच्यानंतर 10-15 मिनटं जास्ती राहिला तर आम्हाला सहकार्य करते आणि खूप चांगल्या प्रकाराने आपल्याला कार्यक्रम चांगल्या प्रकारे करते. तरी आम्ही सगळं गणेश मंडळाचे आणि सर्व बडनेरा जुनी वस्तीच्या मंडळाकडून पोलीस प्रशासन, अग्निशामक, प्रदूषण यांचं सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्यात मोठं पत्रकारांचे आभार मानतो. हे होते आमच्यासोबत शरद ठोसरे, सामाजिक कार्यकर्ता बडनेरा बारीपुरा इथून. यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे की आजचा जो गणेश विसर्जनाचा जो उत्सव झाला आहे खूप शांततेनं झाला आहे.
थोडंसं असं हां. तर आमच्यासोबत जुळत आहे दोस्ती गणेश मंडळ, दोस्ती गणेश मंडळचे निलेश करंडे. तर यांच्याकडून आपण जाणून घेऊया. नमस्कार सर्व मंडल न्यूजच्या चाहत्यांना मी दोस्ती गणेश मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. सरांची माहिती होती की ह्या जो बडनेराची विसर्जन मिरवणूक आहे ही कशा पद्धतीची आहे, तर मी थोडंसं इतिहासामध्ये जाऊ इच्छितो. यापूर्वी जे बडनेरा जुन्या वस्तीची मिरवणूक होती हे अनंत चतुर्दशीच्या रात्री 12 वाजतापासून सुरू व्हायची आणि आमचा गणपती त्या दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजता विसर्जन व्हायचं. परंतु कालांतराने या गोष्टीमध्ये फरक पडला. सर्वोच्च न्यायालयाच्या काही शासनाचे नियम आहेत, त्या नियमांचा मर्यादा आमच्यासमोर आल्या आहे. त्या वर्षीपासून अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवस आम्हाला बडनेरा जुनी वस्ती करता देण्यात आला. तर अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी आमच्या बडनेराची हे विसर्जन मिरवणूक निघते. परंतु बडनेरा गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण काय असतं, तर इतर ठिकाणी आपण बघतो की मोठमोठे डीजे हे आकर्षण असते. जुनी वस्ती बडनेराचं आकर्षण हे वेगवेगळ्या झाशांच्या माध्यमातून हे सादरीकरण करण्यात येते. आज जो मिरवणूक निघाली, हो, तर ही कशा पद्धतीने निघाली आणि कुठून निघाली आणि कुठं याचं समापन झाला? या मिरवणुकीचं केंद्रस्थान असते बारीपुरातून निघाली आहे ही मिरवणूक. बारीपुरामधून सकाळी 10 वाजता निघालेली आहे. अच्छा. बारीपुरात कमीत कमी 6 मंडळ आहे. हे 6 मंडळ सनातन धर्म मानणारे आहेत आणि एकमेकांना सहकार्य करणारे आहेत. पहिले कसं होतं की रात्री 12 वाजता जे मंडळ निघालं ते मानाचं मंडळ ठरायचं. परंतु जसं सर्वोच्च न्यायालयाच्या मर्यादा आपल्यासमोर आल्या त्यानंतर मंडळांनी सामंजस्य बाळगून इथून सकाळी 10 वाजता मिरवणूक काढायचं ठरवलेलं आहे. ही मिरवणूक सकाळी 10 वाजता आमच्या या गणेश मंडळाच्या प्रांगणातून निघाली, बारीपुरातून निघाली आणि याचं समापन रात्री 10 वाजता इथे करण्यात आलेलं आहे. परंतु या मिरवणुकीचं आकर्षण केवळ डीजे, वेगवेगळे ढोलपथकं हे नसून वेगवेगळ्या झाक्या हे या विसर्जन मिरवणुकीचं एक केंद्रस्थान ठरलेलं. खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तर हे होते आमच्यासोबत निलेश करंडे आणि न्यू दोस्ती गणेश मंडळचे सदस्य आहे आणि यांनी आम्हाला ही माहिती दिलेली आहे की आज सकाळी 10 वाजता बारीपुरा जुनी वस्ती बडनेरा येथून मिरवणूक निघाली आणि पूर्ण बडनेरा शहरचं गस्त करून बडनेरा शहरातून मिरवणूक काढल्या गेली आणि आज रात्री 10 वाजता इथं मिरवणूक संपन्न झाली. आणि बडनेरा शहर हा असा एक शहर आहे की इथं सर्व धर्माचे लोक राहतात. हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई आणि प्रत्येक धर्माचे लोक या उत्सवामध्ये सामील होत असतात. हिंदू रक्षक धर्म परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रमेश टेकले आज 18 तारखेला जी गणेश मिरवणूक निघाली त्यामध्ये पोलीस प्रशासनाने खूप चांगली मदत केली आपल्याला. त्यामुळे मी सर्वांचे पोलीस प्रशासनाचे आभार. काय नाव म्हटलं आपण? रामेश्वर पेटले. हे होते आमच्यासोबत रामेश्वर पेटले आणि यांनी या मिरवणुकीबद्दल सांगितलं की आज सकाळी 10 वाजतापासून या मिरवणूक निघाली, संध्याकाळी रात्री 10 वाजता इथं या मिरवणुकीचं आणि इथं मिरवणूक संपली. आणि या मिरवणुकीदरम्यान पोलीस प्रशासनाने जे सहकार्य केलं ते खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे असं यांचं म्हणणं आहे. तर जसं आपण बघितलं की आज बडनेरा शहरात गणेश विसर्जनची मिरवणूक काढण्यात आली होती आणि या मिरवणुकीमध्ये खूप लोक सहभागी झाले होते. आणि ही मिरवणूक बारीपुरा इथून तेलीपुरा, चावडी चौक, कंपासपुरा आणि डॉक्टर गोडबोले यांच्या घरापासून तर इंगोलेपुरा होत बारीपुरात ही मिरवणूक इथं संपन्न झाली. आणि हा विसर्जन खूप शांततेनं पूर्ण शहरभर फिरून बारीपुरा चौकात पोहोचला आणि आता इथून विसर्जन प्रक्रिया सुरू आहे. राजू भाऊ असं या तुम्ही म्हणजे इकडे कॅमेरा झाले पाहिजे असं या ना माझ्याकडे या. तर आमच्यासोबत जुळत आहे राजू भाऊ मावरे
आणि यांच्याकडून आम्ही जाणून घेऊया का आता गणपती इथं बारीपुरा चौकात इथं संपन्न झाली मिरवणूक आणि आता गणपती विसर्जनाचा कार्यक्रम आहे, तर ते कुठं होणार आहे? न्यू दोस्ती गणेश मंडळ आणि सर्वस्व बारीपुऱ्यातले आणि बडनेरातले गणपती साधारणतः कोंडेश्वरला जातात. आता कोंडेश्वर ते आपला बडनेरा जुनी वस्ती ते कोंडेश्वर हा मार्ग 10 ते 12 किलोमीटर 10 किलोमीटरचा आहे. आणि मध्यंतरीचा जो रस्ता आहे इथून तो रेल्वे क्रॉसिंगचं काम चालू आहे, तो पुरा गड्डे पडलेले आहे. आता गणपतीला कसं नुकसान होऊ शकते बा. तर आता ठीक आहे, यांकेन प्रकारे गणपतीचे कार्यकर्ते गणपती साधारणपणे शांतपर्यंत नाही, पण पुढे सुद्धा तो रस्ता असाच म्हणजे नाही राहावा. काम करू लोकांना कमरेचा हाडाचा प्रॉब्लेम होऊन राहिलेला आहे, अडचण होऊन राहिली. रस्ते एकदमच माझ्या व्यक्ती एकदम पडलेला होता टू व्हीलरवाला. तो कृपा करून त्या रस्त्याकडे लोक म्हणजे शासनानं लक्ष करावं अशी शासनाला आग्रहाची विनंती. खूप खूप धन्यवाद. हे होते आमच्यासोबत राजूभाऊ माहोरे. हां, बोला ना, तुम्ही 2 शब्द बोला. मी रमेश दरवळी बोलत आहे. कोंडेश्वरले गणपती विसर्जन होणार आपल्याला, कोणा पद्धत होणार आहे आपली म्हणजे फिरेन आहे काय आहे का नाव आहे तिथं कोणा पद्धत होणार आहे का तिथं तुम्ही होणार कोणी 10-12 लोक दिसतात झालं नाही पाहिजे. भूतपुढे गणपती आपल्या बारीपुरातली बी युनिव्हर्सिटी बी झालं पाहिजे असं काही कोणती घटना अशी काही बा. तसं तुमचं म्हणणं आहे का बा, तो रोड जो आहे तो लवकरात लवकर मी ते बी आपल्या काही विसर्जनाची व्यवस्था ही शासनाने केली पाहिजे. हां, काय नाव म्हटलं? रमेश दरवळी. हे होते आमच्यासोबत रमेश दरवळी. आणि यांचंही म्हणणं हे आहे की आता इथून जे बारीपुऱ्यापासून तर हिंदू स्मशानभूमीपर्यंतचा जो रोड आहे ते पूल बनत असल्या कारणानं तो रोड अजून काही बनल्या गेलेला नाही आणि जागोजागी खड्डे पडलेले आहे. त्याच्याच्यानं गणपती नेताना यांना खूप त्रास होऊ शकतो. आणि तसंही जे नागरिक त्या रोडनं ये जा करत असतात त्यांनाही टू व्हीलरनं जातात, कोणी पायी जातात, तर त्यांनाही त्रास होऊ शकते. आणि आज जे गणपती विसर्जन आहे ते कोंडेश्वर तलावामध्ये गणपती विसर्जन होणार आहे, तर तिथंही शासनाने काय व्यवस्था केलेली आहे असं यांनी प्रश्न केलेला आहे. लक्ष करावं. ही बडनेरा मंडल न्यूजची ही प्रस्तुती आज तुम्हाला पूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. आणि आज गणपती मिरवणूक सकाळी 10 वाजता निघाली आणि पूर्ण वस्तीत मिरवणूक फिरून बारीपुरा चौकात मिरवणूक इथं थांबली आणि इथून आता गणपती विसर्जन कोंडेश्वर तलावामध्ये होणार आहे. तर हे सगळे गणपती आता तिथं नेण्यात आले. तर हा बडनेरा शहर हा हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व धर्मियांचा आहे आणि सर्व धर्माचे लोक एक दुसऱ्याच्या उत्साहात, एक दुसऱ्याच्या सणात हे सहभागी होत राहतात आणि शांततेनं बडनेरा शहरात हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे आपले आपले सण साजरे करतात. तर ही एक बडनेराची सगळ्यात मोठी परंपरा आहे आणि ही एक खासियत आहे इथली की प्रत्येक धर्माचा माणूस प्रत्येक धर्माविषयी आदर सन्मान ठेवतो. याच्यासोबतच मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनलसाठी कॅमेरामॅन मोहम्मद साकिबसह पाहत राहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद गणेश. हे पाहू शकता आपण इथं आज जय हिंद गणेश मंडळ या मंडळाच्या वतीने आज महाप्रसादाचा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला होता. तर जाणून घ्या थोडं संदीप अंबाळकर सरांकडून. जय हिंद गणेश मंडळातर्फे दरवर्षी आम्ही नाविन्यपूर्ण अशी गणेश मूर्ती बनवत असतो. या मंडळाची परंपरा आहे की या मंडळाचे सर्व जे पदाधिकारी आहेत ते स्वतः गणपती बनवतात आणि यावर्षी सुद्धा आम्ही 51 किलो समुद्री शिंपल्याचा गणपती बनवलेला आहे आणि हे समुद्री शिंपले आम्ही कन्याकुमारी इथून आणलेले आहे आणि आमच्या मंडळाचेच कार्यकर्ते प्रज्वल भुमरे आहे, मयूर अंबाळकर आहे, या मंडळींनी हा गणपती बनवलेला आहे. या अगोदर सुद्धा मागच्या वर्षी 21,000 रुद्राक्षाचा गणपती बनवला होता. 2016 मध्ये आम्ही सुपारीचा गणपती बनवलेला होता आणि 2016 मध्ये आमच्या सुपारीच्या गणपतीला महाराष्ट्र शासनाचा पहिला पारितोषिक आम्हाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून प्राप्त झालं होतं. आणि 1990 पासून आम्ही सर्व मंडळाचे पदाधिकारी आम्ही स्वतःच्या हाताने गणपती बनवत आहे.
या अगोदर सुद्धा आम्ही कापसाचा गणपती, मडक्यांचा गणपती, टोपल्यांचा गणपती, अशा प्रकारे चमकीचा गणपती, रेनबो मोन्यांचा गणपती, असे गणपती आम्ही सादर केलेले आहे. आणि त्याच शृंखलेत आम्ही यावर्षी 51 किलो शिंपल्यापासून गणपती बनवलेला आहे. आज विसर्जनाच्या दिवशी आज आम्ही शांततेने सर्व मिरवणूक पार पडली आणि आमच्या विसर्जनाच्या दिवशी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम दरवर्षी आम्ही इथे आयोजित करत असतो आणि त्या शृंखलेमध्ये आज आम्ही इथे स्नेहभोजनाचा सुद्धा आज आनंद घेतलेला आहे. खूप खूप धन्यवाद सर. तर हे होते आमच्यासोबत संदीप अंबाळकर आणि यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे की जय हिंद गणेश मंडळ या गणेश मंडळाची एक खासियत आहे की इथं प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण असतो आणि इथं प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं गणपती निर्मिती केल्या जातात. काही वर्षाआधी सुपारीचा गणपती, त्यानंतर कापसाचा गणपती, त्यानंतर चॉकलेटचा गणपती आणि आता यावर्षी 51 किलो शिंपल्याचा गणपती निर्मित करण्यात आला आणि तो बसवण्यात आला आणि आज गणपती विसर्जनाचा कार्यक्रम संपवण्यात आला आणि इथं आज त्या निमित्त स्नेहभोजाचा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला होता. अशी माहिती आम्हाला संदीप अंबाळकर सर यांनी दिली आहे.